झालाय की बसमध्ये जागा धरण्यासाठी मी वर चढत होतो, चप्पल चोरलं मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कारण आता आम्ही निघलो आहे नगरला. दादा माझ्यासोबत एक मोठा स्कॅम झाला आहे, राहिली आणि ती पडली. ती एवढी बस एवढी फुल आहे. बरं मला जायला टाईमच भेटला नाही, आणि तिकडे गेला असतं तर बस जागा गेली असती. आता आम्ही पोहोचलो स्टँडवर, तारपूर स्टँडला नगरच्या. 4:45 वाजले. गाडी का स्टार्ट व्हाय ना, पार्किंगला लावली तिथं. काय झालं काय 2-3 दिवस बंद असल्यामुळे प्रॉब्लेम राहिला. मोबाईल बंद कर रे. काय तिच्या डबल वर राहायची का? हा झाली मार व्यवस्थित मध्ये. मित्रांनो मी आता खंडूसाठी एकदम फास्ट आलोय. 4 वाजले. आता ऊन एकदम बाहेर रस्त्यात चाललो तरी इतकं वापा लागून राहिले, पायाला चटके बसून राहिले गाडीवर बसले. आता घरी जाऊन खंडूला सोडू. खंडूचा आनंद बघा तुम्ही. आता 2 दिवस झालं मम्मी मी इथं नव्हतो, मम्मा आम्हाला बघून का ओरडर मोठ्या मोठ्याने आहे. मम्मीला 2 दिवस झालं खंडूचीच काळजी लागली. आजच आले का? बरं आहे का? हा ना, बरं आहे का? बरं आहे ना. खंडू बाळ आमच्या आज तिकडे गेला ओके ना गावला. अगो बाई, अगो बाई, सोनं चल. बघा ना. हा ना, हो काय करावं काय करा खरं हुशार आहे. हा ना हो, हा ना हो, चल पापा रुसलं माझं बाळ. हा ना हो मावशी, हो पापा रुसलं ग. नंतर ऊन लागलं आणि जी आतमध्ये येऊन बसलं, मग यांनी दरवाजा लावला, ते बाहेरच नाही आलं. हा ना, बघा ना हो, तेच ना हो. फोन करते जायला, चल मम्मी राहू. ती म्हणायची राहू, अगं म्हणलं नको, तुम्ही आहे. माझ्या पिल्ला, माझ्या डुकराच्या पिल्ला, माझ्या पिल्ला लाडात आली. आम्हाला बघून लाडात आली. पाय घाल. त्याला गार दूध आणलं ते प्यायला थोडस. मम्मी त्याला गार दूध दे प्यायला. मित्रांनो आले तिची आईड बघा. पाणी वगैरे त्याला एकदम जागेवरती पाणी. हा आम्हाला नाही दिलं जागेवर पाणी, खंडूला दिलं बघा. जीव बघा. लगेच बोल. आता 6 वाजलेत, म्हणजे 6ला 15 कमी आहे. थांब ना मित्रांनो, आता 6ला 15 कमी आहेत. आत्ता म्हणजे मला तसं दुपारीच आम्ही 3:30-4ला 4:45 घरी आलतो. स्टँडवरून गाडी घेतली, पार्किंगला लावली ती गाडी. त्याला 80 रुपये दिले, अजून 40 रुपये दिले. ते अजून 80 रुपये दिले, टोटल 120 रुपये त्याला दिले. आणि आता घरी आलो आहे. मोटरमध्ये पाणी लावले वरती. मोटर हाऊस भरलेला होता आणि आज संध्याकाळी पाणी यायचं वर आहे आपल्याला. त्याची कंपनी पाणी भरलं होतं. आणि आज शेजारचे आपले जे शेजारचे राहिले ते म्हणले की खंडू 2 दिवस झाले रुसून बसला होता. मग नंतर कळलं की रुसून बसला नव्हता, ते म्हणजे त्यांना वाटलं दुखतं त्याचं काहीतरी. त्यांनी आम्हाला फोन केला, पण आम्ही म्हणलं त्यांना की रुसलेला नाही जो, त्याचं दुखत नाही काही. म्हणलं आम्ही बाहेर आलो त्यामुळे तो रुसला असं, की घरी कोण नाही आहे त्यामुळे ते एकटा बोर झाला असं. तेव्हा असं झालं. तर आता घरी आलो आम्ही, इतका खुश झाला. मी त्याला भाकरी खाऊ घातली तेव्हा जरा शांत झाला. घरात येऊन बसायला लागला आता फॅनमध्ये चांगला. एक काम होतं लाईटचं करायचं आपल्याला, तेवढं बघू. झाडांना पाणी पण दिलं आत्ताच, वरच्या टाकीतलं पाणी झाडांना दिलं. दुसरी मोटर लाव. नाही दुसरी मोटर, एक पाणी हरस सोड, एक पाणी वर लाव आणि एक पाणी वरून डायरेक्ट मी मागे झाडांना सोडतो पाणी. थोडंसं मावशीने सकाळी खाल्लं. आता आल्यापासून थोडं चहा पिला, थोडासा दूध पिला, बिस्किट खाल्ला, चहा बिस्किट दूध खाल्लं. डोळे झाले येऊनच बसले. मग हा ना, चल डोळे असे झाले. ओरडतो कसं माझं बाळ आहे. चल खाली, चल. हे मला खाली ये, तू खाली ते बरोबर खाली ये. खाली ते आधी किचन वाटत चल रे, तू खाली चल खाली चल. चल आला
बसू दे काही नाही करते राहू दे बसू दे ए काही नाही करत मम्मी राहू दे काही नाही पिऊ दे काय खुर्चीवर बसले काही नाही करत कशी लय मला वाटते लय पहिल्यांदा बघितली ना हा हा एक्झॉस्ट फॅन पण लावलाय चल रे हा प्रोफाईल लाईट मित्रांनो मम्मी दमली आज गावाहून आल्यामुळे मम्मी म्हणली चौकात जा आणि वडापाव घेऊन ये म्हणले आज स्वयंपाक आम्ही काय करणार नाही म्हणली आता असं वडापाव वगैरे घेऊन ये काय बोलतो 4 वडापाव आणले 5 समोसे आणले बरं झालं गळ्यात घाल माझ्या मग गळ्यात घालून माझ्या उगाच काय माणसाला त्रास द्यायचा अरे 4 समोसे 5 समोसे 4 वडापाव आणले 5 नाही एवढे तुला फोन लावा फोन सुद्धा उचलला नाही तुम्ही काय करे दुकानात गेल्यावर सोपान रावणीवाले इथून चापदून एवढे काय राहते ते चापदून आणि ते पलीकडून त्याच्याकडे पेट्रोल कमी होतं गाडीत नाही मला आता आले मित्रांनो आम्हाला 9:30 वाजले 9:30 वाजले मित्रांनो पाणी आलं आहे आम्हाला तर मी पाणी भरू राहिले 2 दिवस गावाला गेलो तर असं वाटतं किती दिवस गावाला गेलो आहे का ना आपण नाही गाडी हे दरवाजे मागं सरकत नाही मग असं चांगलं आहे मित्रांनो पाणी चांगलं आलं मग खराब येत होतं तेवढे आता चांगलं आलं आहे पाणी जेवायला बसलं आपण चौकातून मस्त वडापाव आणलं आहे समोसा आहे समोसा खाल्ला आता मी अर्धा आपला आवडता लाडका वरण भात पण आहे आणि अजून खाऊन घेऊ मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद.